अरे देवा, आता ही मला कळशी कोण उचलून देणार? हा, मला वाटलं होतं की कोणी ना कोणी तर पाणी भरायला येईलच या टायमाला, पण इथं तर आता कोणी दिसत नाहीये. आता ही कळशी कोण माझ्या डोक्यावर देणार? अरे सविता डार्लिंग, मी आहे ना इथं. मी देतो ती कळशी तुझ्या डोक्यावर. तुम्हाला मी किती वेळ सांगितलं आहे की मला डार्लिंग म्हणत जाऊ नका म्हणून. हा, कोणी जर आलं भस्कन जर ऐकलं तर आपल्या दोघांची काही खैर नाही. तुम्हाला काय आहे, तुम्ही आहेस पुरुष माणूस, पण मी तर स्त्री आहे ना. जर का माझ्या सासूला माहित झालं ना की माझं दुसऱ्यासोबत लपड आहे, तर मला ती घराच्या बाहेर काढून टाकेल. तुम्हाला काय आहे, मग मला कोण वागवणार? अगं सविता, मी वागवतो तुला, तू कशाला टेन्शन घेतं? असं, आणि तुमचं ते पोरगण तुमची ते बायको मला ठेवेल का तुमच्या घरी? अरे लात मारतो त्या दोघांच्या कंबडक्यात नाही, दोघाला घराच्या बाहेर काढून टाकतो तुझ्यासाठी. तू काय टेन्शन घेतं? आपण दोघं राहू ना आपल्या घरी. मला वाटलं नव्हतं तुम्ही माझ्यावर एवढं प्रेम करता म्हणून, की तुम्ही माझ्यासाठी तुमचे लेकर आणि बायको घराच्या बाहेर हाकलशाल म्हणून. अरे हे तर काहीच नाही, तुला सांगतो मी तुझ्यासाठी आकाशातून चंद्र बी आणू शकतो. चंद्र, एवढं प्रेम आहे माझं तुझ्यावर. अरे बापरे, इकडे त्याला का सैराट टू चालू आहे बे. पण ले का अर्चन पैशाचं जरा वय जरा कमीच दिसते, लय कमी वय वाटायला लागले रे याचं, लय जवान आहेत नाही. हो ना बे, सोबते काय यायले काय जायले? हा, या सवितीचा नवरा तिकडे जातील का? हा, कामाले ते मिस्त्री जाता खाले, आणि हे इथे गुलू गुलू चालू आहे यायचं. राहू द्या, माझ्यासाठी चंद्र आणता म्हणता. हा, 10-12 दिवस झाले ना, भेटले ना, बोलले ना, काहीच नाही, आणि आता बरंच आठवण आली तुम्हाला माझी. आहे, अरे 10-12 दिवस तर माझ्या मागं तुरीचंच काम चालू होतं. आता म्हणलं तुरगीर काढली होती आणि मग इकाल नेलती मी त्या दिवशी. तर मग पैसे कसे आले? तर मी म्हणलं बा आता आपल्या सविता डार्लिंगसाठी काहीतरी घ्यावं म्हणलं. तर त्यासाठी विचारायला आलो, तुला काही लागते का बा? खरंच तुम्ही माझ्यावर किती प्रेम करता, मला तुम्ही विचारायला आले की मला काही पाहिजे का? तर मला जे आहे का नाही, तर मला चांदीच्या तोडल्या पाहिजे होत्या. बस तोडल्याच पाहिजे ना तुले? बस काही किती तोडायचे पाहिजे तुला सांग, फक्त किती तोडायचे पाहिजे? मला का नाही, तुम्ही 15 तोड्याचे घेऊन या, 15 तोड्याच्या. अरे बापरे, सविता मावशी तर अशी सांगाली जसं काही तिचा नवराच होई. 15 तोड्याचे घेऊन ये म्हणा लागला. हा, हिला लाज आहे का नाही जरीशी काही? पण ते काही म्हणाले का, काय प्रेम आहे बे यायचं? तर तुले 15 तोड्याचे पाहिजे नाही? तर गड्या मग तसं तर मी 10,000चा गोलमाल करेल घरी. तर माझ्या बायकोले आणि पोरायला माहीत नाही होऊ दिलं. तर सध्या तर नाही माझ्याजवळ. पण दुपारी भेटल्यावर मी तुझ्याजवळ 10,000 देऊन देतो. मग बाकीचे पैसे थांबून गोलमाल करतो जरासा घरी, मग देतो तुले. आहे, मी काय म्हणते, आत्ताच पैसे आणून दिले तर बरं नाही होईल का? नाही ना, आता नाही जमत ना. माझी बायको आहे ना घरी. ते कसं थांबून आता वावरात जाते. मग वावरात गेली की मग मी घेऊन येतो पैसे. मग ये, मग दुपारी देतो मग मी तुले. असं, ती अजून नाटक भावनी वावरात गेलीच नाही मग? बरं, आता तुम्ही म्हणता तर मग बरं, मग कुठे यायचं मग पैसे घ्यायला? पण पाय रे, जगण्याच्या मायले नाटक भवानी म्हणते आणि यायचं काय चालू आहे इकडे? हा, अबे थांब ना जरासा, पाऊदिन नाटकं यायचे आपण नाटकं काढू. आता हे पाऊदिन कुठे भेटतात, कुठे पाऊदिन? आता तुला सांगा लागते का आपली जागा कोणती आहे ते? तेच आपली पहिली जागा, जिथे आपण भेटत असतो तिथं. तिथे येऊन जा दुपारी बरोबर टायमावर ये, 2-3 वाजताकडे. नाही तर बस टाइम होकोशील. बेले का यायनं तर आपल्याला जागाच नाही सांगितली. आता नेमकं आता हे कुठे भेटायला लागले, आणि हे भेटत कुठे जा आधी? नाही, शिवला लय चटेल माणूस आहे का? चाल मग आपण आता काय करते इथं? हा, आपल्याला कोणती घंटा माहिती यायची जागा कुठे येते? आता काय करू, तू याच्यावर लक्ष ठेव, मी याच्यावर लक्ष ठेवतो. बरोबर यायच्या माग माग जाऊ मग आपण, मग आपल्याला जागा माहिती होऊन जाते. थांब ना भेरव्या, जाऊ ना. पाहू दे ना, शिवला चुम्मात नाही घेतले का सविता मावशीचं? बरं ठीक आहे, येते मी त्या पपईच्या वावरात. बस एवढं मला भरणं उचलून द्या. मी आता सध्या घरी जाते, मग बरोबर दुपारच्या टायमाला येऊन जाते मग तिकडं. बरं, आता सांभाळून जा घरी आणि बरोबर दुपारी येतो टायमावर पपईच्या वरात. मी वाट पाहतो तुझी. ठीक आहे, जाते मी आता घरी. आता तर जातील का जे पकडले? हा, आता माहित झालं आपल्याला पपईच्या वावरात भेटायला लागली म्हणून. आणि आपल्याला माहित आहे आपल्या गावात फक्त एकच पपईचं वावर आहे, ते म्हणजे पाटलाचं. मी काय म्हणतो, यायचं लपड पकडायला मस्त जगण्याला घेऊन सोबत. हा, मस्त जगण्याला माहित झालं पाहिजे आपल्या बापाचे कारनामे कशा आहेत ते. हो रे, मग जरा जास्त मजा येईल नाही का? चाल मग आपण जगण्याला घेऊन घेऊ सोबत. हटलं का, काय जिंदगी झाली बी माई. हे चारा दे, पाणी दे, या म्हैशीच्या मागं नुसतं पुरी जिंदगी झंड झाली मग आपली. हा, माय राहिलीच किती विषय होते, 2 विषय तर बॅक राहिले मग आपले. होय जगण्या. अरे देवराव्या, तुम्ही कसं काय मारला इकडे चक्कर? अबे, आम्हाला तुला काहीतरी सांगायचं आहे ना तुझ्या बापाविषयी. माया बापाविषयी? हा, मग सांग ना मग. थांब, जवळ येऊ दे. अबे खाले पाहून चालना जरासा, शेणाचं टोपलं दिसलं नाही तुला ते समोर? अरे 1 वाजला, अजून तर शेण काढलंच नाही, झांबल्या. अरे ते एकच टोपलं राहिलं. मी आमल्याकडे म्हशीले वरण घेणं टाका, नंतर पाणी पाचतो, मग ते नेऊन टाकत होते एक टोपलं. बस बाबा, तू इकडे म्हशीले पाणी पास, त्या बाप तिकडे बायाचं पाणी काढते. बायाचं पाणी काढते म्हणजे? अबे तुझ्या बापा नाही का नाही, त्या सविता मावशील का नाही पपईच्या वावरात बोलावलं आणि तिले 10,000 देतो म्हणे. अय रताळे रव्या, तुला सांगू का तुले? हा, माझ्या बापाला बदनाम करायला लागला का तू? आणि त्या मावशीला बदनाम करायला लागला का? एक कानाखाली दिले का तू? ए येड्या भोकाच्या जगण्या, त्या बापाचं आणि त्या सविता मावशीचं प्रेमाचं लपड आहे ना. आणि तुला खरं नसेल वाटत तर चाल, त्या पपईच्या वरात जाऊन दाखवतो तुले. चाल लवकर. आणि जर काही गोष्ट खोटी निघली तर तेच पपई तुमच्या डोसक्यात आणतो. अबे चाला तसंही पहिले त्या सविता मावशीच्या आधी आपण पोहोचून त्या पपईच्या वरात जरा लपून गिपून बसून राहू. बरं, आता तुम्ही मनच लागले तर चला मग.
हो चाल लवकर. थांबा थांबा, गाडी घेतो एक सोबत. तुमची तर गोष्ट खरी निघली तर कितीच टेम्पे घेतो बुडेले. एवढा वेळ झाला, दुपार झाली, अजून माझी सविता डार्लिंग आली कशी नाही आतापर्यंत? असं सविता डार्लिंग नाही काय? थांब याचं कंबरच मोडतं आता जाऊन. अबे थांब ना, सविता मावशी लिहू दे ना. आपल्याला त्याला तसं पकडायचं आहे ना. ते काय म्हणते त्याला रे? काय कसं पकडायचं म्हणजे? आता मला माहित झालं ना आता. अरे आत्ताच पकडलं तर मग व्हिडिओचं कंटेंट काय चालल? थांब ना, मावशीला येऊ दे, मग आपण त्याला काय म्हणतात ते रंगी हात पकडू ना मग. बरं तसं म्हणतं. बरं येऊ दे, सविता मावशीला येऊ दे, दोघांचं काढतो मी एकाच दमानं. होय जगण्या, सविता मावशी आली, इकडे ध्यान द्या दोघं जण. अरे सविता डार्लिंग, आज तू लेस लवकर आली. मला 10,000चे घ्यायचे आहेत तुमच्याकडून. माझं प्रेम आहे नाही तुमच्यावर, म्हणून तुमच्यापासून मला जास्त दूरच नाही राहा वाटत, म्हणून मी लवकर आले आज. थांब सविता मावशी थांब, एका काळीच्या ठोक्यात तू आज प्रेमच बाहेर काढतो मी. बरं मी काय म्हणते, ते 10,000 आणले असेल ना तुम्ही, द्या मला लवकर. अरे हो, आणले मी पैसे सोबत. जरा बसतसे माझ्याजवळ. जाऊ कर देऊ हा, देऊ का एका काडी ठेवू हा जाऊ का? हा मा बापाच्या मांडीवर बसली जाऊन. अबे थांब ना, 10,000 देऊ ते मावशीच्या हाती. मी सांगतो सविता, तुझ्यापेक्षा सुंदर बाई मी माझ्या आयुष्यात नाही पाहिली, आणि या भारतात नाही काय पुरा देशात नाही तुझ्यासारखी एवढी सुंदर बाई. हो काहीतरीच, माझ्यापेक्षा खूप सुंदर बाई आहेत या जगातनी, की इतका मस्का नका लावू मला. तुला काय माहितीये तू किती सुंदर आहे ते? माझ्या डोळ्यानं पाहिलं किती सुंदर आहे तू. थांब ना, मी तुझ्या डोळ्यात बाहेर काढतो. हा तुझ्या डोळ्यानं सुंदर दिसा लागली की ते? थांब, तुझ्या डोळ्यात बाहेर काढतो मी आज. आता द्या ना लवकर पैसे. हा माझी सासू वाट बघत असेल ना तिकडे, ती काही खडगी मला सुचू देत नाही. हे घे 10,000. तुम्ही माझ्यावर खरंच किती प्रेम करता व? अरे हे प्रेम तर काहीच नाही, हे तर फक्त पैसेच आहे. तू जर मला जीव जरी मागितला ना, तर जीव देतो मी तुझ्यासाठी. नाही आता याचा जीवच काढतो मी एका ठोक्यात बाहेर. अरे जगण्या, तू कसं काय आला इथं? ते कसं आलो नाही? काय चालू होतं हे आता? अरे हे का, हे सविताच्या पायात काटा रुतला होता, त्याच्यानं ते पडली माझ्या अंगावर. पपई तोडत जाय आता लोक, तर त्याच्यानं मी बसलो होतो पपईच्या झाडाखाली, ती भस्कन येऊन पडली माझ्या अंगावर. बाकी काही नाही बा. हो माझ्या पायात काटा रुतला, त्याच्यानं पडली मी त्याच्या अंगावर. काटा रुतला नाही सांगितलं मला देव्यानं रव्यानं. काय होतं तुमचं चालू हे आता लोक? हा ते येऊन मस्त लपड्याच्या याच्या गोष्टी चालू होत्या तुमच्या, आणि इथून मला शिकवा लागले नाही. काटा रुतला, थांबा तुमच्यात दाखवतो एका टेम्प्यानं काढतो तुमच्या दोघाले. अरे जगण्या ऐकतेस? अरे बापरे, मेली रे बापा, किती जोरशीत मारले रे बापा या ना. ए बस कर रे जगण्या, बस कर रे बापा, बस कर रे. डबल मी असं करत नाही रे बापा, मी आला रे बापा. राहू दे रे बापा जगण्या, बस करे बापा, डबल असं करत नाही रे बापा मी. बस झाली रे, लय मार लागला रे तू बापा. नाही घे 10,000 पाहिजे तुले? नाही घे अजून घे 10,000 घे ना. रे बापा मला नाही पाहिजे रे बापा, काहीच नाही पाहिजे रे बापा, मला एक वेळचं सोड रे बापा, मला माफ करे बापा. सोड रे जगण्या एक वेळचं, डबल मी अशी चूक करत नाही बापा. तुझ्या पाया लागतो मी, एक वेळचं सोड मला. एवढं मारू नको रे बापा. अरे बापरे. चला तुम्ही आता गावात. नाही तुमच्या नागड्यानं आता तुमची मिरवणूक काढली तर माया नाव जगन नाही. हा सैताळले बाबा तुम्ही. नाही हा दुसरी बाई पाहिजे तुम्हाला. हा रे काय, हे तर मी मिरवणूक काढल्यावर तर मग तर मी काहीच इज्जत नाही राहत गावात. मी काय म्हणतो जगन, आता एवढं मारल्यावर बी आता काय का तू अजून मनसा मिटलीच नाही का? हा आता इज्जत गमत बापाची आता, असं असते का कुठं? नाही रे जगण्या, गावात कोणाला सांगू नको. हवं तर मी तुझ्या पाया पडते. जर तू जर गावात कोणाला सांगितलं तर मला मेल्याशिवाय दुसरा पर्यायच नाही रे जगन. जाऊ दे रे जगण्या, जाऊ दे. एक वेळचं माफ कर यायले, जाऊ दे. हे देव्यानं रव्यानं माझ्या भांडं फोडलं का? थांब द्यायले नंतर दाखवतो तुम्ही यायले. सो आता काय टाइम काय गेला का माझ्या अजून? थांब यायला दाखवतो. अजून शिवलावले ऐकलं नाही यायनं. पाय आता जगण्या, आता देव्या बी मला लागला माफ करा आता एक वेळचा. डबल मी असं मी करत नाही ना. डबल जर मी असं केलं ना तर डायरेक्ट मला तू फाशीत दे, मला डायरेक्ट दोरी घेऊन फाशीत दे. बस झाला आता. बरं ठीक आहे, एक वेळचा माफ करतो तुम्हाला. पण जर का कधी तुम्ही हिच्याकडे पाहिलं किंवा तुम्ही हिच्यासोबत बोलताना दिसले तर ध्यानात ठेव जा, नंतर मी तुम्हाला सोडणार नाही. हेट रे, आता ते हे माई बहीणच आता डबल कायले बोलतो मी हिच्यासोबत पाहतो नाही हिच्याकडे. बस झालं आता. कसं 10 दिवस तरी सवितापासून दूर राहा लागेल, नंतर हे आपलं दबलं की मग नंतर पळत सविताला भेटायचं. आता मन लागेल बहीण जाऊ दे लागत. अरे जा मग आता घरी दोघांच्या दोघं. हे पा सविता मावशी, डबल कामा बापाला भेटायचा प्रयत्न केला तर तुम्ही ध्यानात ठेव जा. तुम्हाला घरात घुसून मी बाहेर काढील बरं, ध्यानात ठेव जा आता. चला जा लवकर घरी. नाही रे बाबा, आता मी त्याला डबल भेटत नाही. आणि येरी त्याने आता मला बहीण मानलं ना, मी बी त्याला आता भाऊ मानतो. आता 15-20 दिवस मला आता शिवलाला भेटायला लागेल, नाही तर हे पोरग तर जीव घ्यायचं आपला. दोघांनी घरी जाताना अलग अलग जायचं, समजलं का? चला निघा लवकर, आणि ते 10,000 इथेच राहू द्या. चला हवा घरी. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आणि असेच कॉमेडी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.